हा झालं, बोल. तुझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलायला आले होते. अर्पिता का अधिरा? एकीचं लग्न झालंय आणि दुसरीचं व्हायचंय. आणि जिचं लग्न व्हायचंय तीही आता मोठी झाली आहे. अधिरा आणि मोठी, हे बघ, ती किती मोठी झाली असं आपण म्हणालो ना तरी सुद्धा माझ्यासाठी ती लहानच असणार आहे. तरी काही गोष्टी ना वेळच्या वेळीच व्हायला हव्या, नाहीतर लहान आहे, अजून लहान आहे म्हणता म्हणता लग्नाचं वय कधी निघून जातं ना कळत नाही आपल्याला. लग्न अधिराचं, त्या मॅडछाप मुलीचं हे काही लग्न करण्याचं वय आहे का काकू? आत्ता आत्ता कुठे तिचं करिअर शेपअप व्हायला लागलंय आणि हे मध्येच काय आता? जे जे आपण इतकी घाई नको करा. तू असं तिला पाठीशी घालतोयस ना म्हणून ती लाडावलीये. तू जर असं म्हणालास ना की एवढ्यात लग्न नको तर तिला रानच मोकळं मिळेल ना. अगं पण असं काय करतेय ती? तिच्या वयाला साधेसं असंच वागतेय. तेच आयुष्य चुकीच्या वाटेला जायला नको म्हणून म्हणून आई म्हणून काळजी वाटते रे मला. काय चाललंय? आई आई बरं झालं तुम्ही आला तिथे. आधी समजावा ना समरला. अधिराचं लग्न एवढ्यात नको म्हणतोय तो. आता काही गोष्टी योग्य वेळेतच व्हायला हव्या की नाही, त्यातून मुलीचं लग्न वेळेतच व्हायला हवं की नाही. हे बघ पिंट्या, एरवी ही काही बोलत असली ना तरी ह्या बाबतीमध्ये ही बरोबर आहे. ते वय असतं पिंट्या. आणि मग एकदा वय निघून गेलं ना की मग इतका उशीर होतो सगळ्याला, जसं तुला उशीर झालाय. पण आधी तुझं लग्न आणि मग अधिराचं. आणि तुझं लग्न एकदा ठरलं ना की मग तिच्या लग्नाची तयारी करता येईल. ए आता माझ्या लग्नाचं कुठनं आलं मधनं? ए अजय, माझ्या लग्नाचं पुराण आधी थांबव. आपण अधिराच्या लग्नाबद्दल बोलतो. आणि मुळात आपण अधिराच्या लग्नाबद्दल तरी आता का बोलतोय? इतक्यात तिचं लग्न करायचं नाही, अजून किमान पुढचे 4-5 वर्ष तरी नाही. 4-5 वर्ष? बघा आई, मी 4-5 महिन्यात करायचं म्हणते आणि हा आता 4-5 वर्ष. तुमचं ठरलंय का काही? हो, म्हणजे स्थळ सुद्धा आलंय. वाह, हे कधी घडलं? नुकताच. म्हणजे पुण्याचे राजहंस आहेत ना, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय आणि आपल्या तोला मुलाचं घराणं आहे. अरे पण त्या मुलाला करायचंय का लग्न? त्याला विचारलं का? म्हणूनच तर घरच्यांनी विचारलंय ना. पण शिकतो तर शिकू देत ना, लग्नाची घाई कशाला? शिक्षण होईलच रे, पण मुलगा चांगला आहे, देखणा आहे, मुळात म्हणजे निर्व्यसनी आहे. आई तुम्ही सांगा, आजकाल निर्व्यसनी मुलं मिळतात कुठे हो? देव करो आणि माझ्या अधिराचं लग्न त्याच मुलाशी जुळव. हे बघ समर, अर्पिताच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य ठरला. आज अर्पिता सुखात आहे की नाही, तसंच माझी अधिरा पण सुखात राहावी असं वाटतंय मला. शेवटी आई आहे रे मी, काळजी वाटते ना मला. मला काय म्हणायचंय काकू, एकदा आपण अधिराला विचारूया ना. तिचं उत्तर काय असणार मला माहितीये. अजून 5 वर्षांनी विचारलं ना तरी तेच उत्तर असणार तिचं. अशाने ती घोड नवरी होईल एक दिवस. सोन्यासारखी लेक आहे माझी. उद्या घोड नवरी झाली तर कुठलं स्थळ येणार आहे तिला? आणि आता हे स्थळ समोरून चालत आलंय ना, मग बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आई आज प्रयत्न सुरू केले ना तर पुढच्या वर्षभरात लग्न होईल तिचं. म्हणजे हेही ठरलंय? ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. नाही नाही नाही, असं नाही. तू तिचा थोरला भाऊ आहेस, ते राजहंस तुला ओळखतात. अरे तुझी बहीण आहे अधिरा म्हणून त्यांनी मागणी घातलीये. ते लोक घोड्यावरच बसलेत. मग आता मग आज आपण बघण्याचा कार्यक्रम करूया का? ते पण ठरलंय? हो. ठीक आहे, करूया. आता कसं बोललास? ऑफिसमधून लवकर ये. अधिराचा थोरला भाऊ म्हणून तू इथे हवा आहेस.
आधिरा लग्न करून या घरातनं निघून जाणाऱ्या या गोष्टीवर विश्वासच बसत नाही माझा. पण भाऊ म्हणून मी असे काळजी नसावी. वेळेत जायला लागेल. वेळेत गेलो तर वेळेत परत येईल. झाला बाबा एकदाच तयार. जा तूही लाग तयारीला. हो हो आई थँक्यू. अगं काय हे घरामध्ये एकटा असतो तर घाबरलो असतो ना मी. कसं बोलता हो, कसं बोलता लेकीला. एवढी टॉपची मॉडेल होणार म्हटल्यानंतर तिला चेहऱ्याची काळजी नको का घ्यायला? हा, आपली मुलगी काही चार चौघांसारखी आहे का? उत्तम आहे ती, उत्तम. मग तिला सगळ्या गोष्टी उत्तम मिळायला नकोत का? तिची तुलना अशा मोठमोठ्या नट्यांशी व्हायला पाहिजे, मोठमोठ्या मॉडेल्सशी व्हायला पाहिजे. कळलं तुम्हाला? त्यासाठी ट्रीटमेंट करावी लागते, पैसा लागतो, पैसा त्यासाठी. मग मी काय करू? हा, बँक लुटू की दागिन्याच्या दुकानावर दरोडा टाकू? डॅडा, ब्रिलियंट आयडिया. मला तर वाटतं ना आपण बँकच लुटायला पाहिजे. ओके ओके, गुड आयडिया, गुड आयडिया. आपण काय करू? बँकेवर दरोडाच टाकू. तू आमची लीडर, आम्ही तुझे असिस्टंट. अगं पण आपला अजून एक असिस्टंट कुठे? नंदू, ए नंदू, अगं लवकर ये, लवकर ये. काय झालं? खूप मोठं काम आहे आपल्याला. आपल्याला ना बँकेवर दरोडा टाकायचा आहे. हो, ही आपली लीडर आणि आपण हिचे असिस्टंट. काय बाबा, काय चाललंय काय तुमचं? हा, तुम्हाला जरा देखील सिरियसनेस नाही आहे ना आपल्या सुष्मिताच्या करिअरच्या बाबतीमध्ये? एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. हा, या घरामध्ये जर का कोणी पैसा आणेल ना तर ती माझी सुष्मिताच. कळलं? अरे पण मम्मा, मी आता लीडर आहे ना. मी दरोडेखोर ते हे आहे, लीडर आहे दरोडे. तू जरा शांत राहा ग. आणि तो मास्क काढ अगोदर. जरा टाळावर ये. अरे यार, टाळावर कसं येणार? टाळा तर आपल्याला थोडाच आहे ना. व्हेरी ट्रू. काय चाललंय तुमचं? हा अंजली बोल ग. हॅलो स्वानंदी, अगं वृद्धाश्रमात ना काही गुंड येऊन धमकी देऊन गेलेत आणि त्यात त्यांनी मनोहर काकांना ढकललं सुद्धा. 4-5 जण होती ग, त्याच्यामुळे सगळेच जरा घाबरलेत. हा, तू प्लीज जरा येशील का इथे पटकन? एक मिनिट आहे. एक मिनिट थांबा. सोन्यासारखी लेक आहे माझी. उद्या खोट नवरी झाली तर कुठलं स्थळ येणार आहे तिला? बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे? सो आत्ता जी मीटिंग झाली, जे डिस्कशन झाले, त्याचे सगळे पॉईंट्स जरा नोट डाऊन करून कंपनीला मेल कर शहांशा. ठीक आहे? ओके. समर, या कंपनीचा प्रॉफिट आणि लॉसचा विचार करता 2021च्या Q1 मध्ये आणि Q2 मध्ये तसा डिफरन्स आहे नाही का? म्हणजे प्रॉफिट तसं वाढल्यासारखं दिसतंय नाही का? समर, Q1 आणि Q2 मध्ये प्रॉफिट वाढल्यासारखं दिसतंय. हो समर, राजवाडे. काय, कुठे? काय? नाही, मी म्हणत होतो की आपण ह्या कंपनीमध्ये नक्की काय, कशाची लागवड करूया? डाळिंबाची करूया का पेरूची करूया का संत्र्याची? काय बोलतोयस? नाही, मी इतका वेळ कंपनीच्या कामाबद्दलच बोलत होतो. पण तू कसला विचार करतोयस एवढा? डार्लिंग, माझ्या बहिणी मोठ्या झाल्या यार. आदिराला बघायला पाहुणे येणार आहेत आज. हं? कधी? आज. हा सगळा विषय असा अचानक कसा काय आला? काकूने ठरवलं अचानक. मला असं वाटलं खूप घाई होतीये, पण आजी आणि काकूला हे पटलंय म्हटल्यानंतर मी म्हटलं होऊ दे त्यांच्या मनासारखं. मग आज ठरवूनच टाका म्हटलं बघण्याचा कार्यक्रम. पण आधिरा ओके आहे का? म्हणजे तिला चालणार आहे ना हे सगळं? असावं तेच ना. मला
मला जाम अस्वस्थ वाटतंय. आधीरा लग्नाची झाली, लग्न करून ती सासरी निघून जाणार म्हणजे एका बापाला आपल्या मुलीबद्दल जसं वाटतं ना तसं वाटतंय मला आता. कधीतरी ही वेळ येणारच होती पण ती आली. असं वाटतंय मला की खूप घाई होते ह्या सगळ्यात. पण योग्य वयात तिचं लग्न व्हायला पाहिजे हेही मला पटतंय, हेही कळतंय. पण कळत नाही काय चाललंय. पण मनापासून असं वाटतंय की आदिराचं ना सगळं चांगलं व्हायला पाहिजे. तिला चांगली माणसं भेटली पाहिजेत, तिला हवं ते सगळं मिळालं पाहिजे. तिच्या मनाविरुद्ध काही घडता कामा नये. हे सगळं मनापासून वाटतंय आणि म्हणूनच खूप काळजी वाटते की समर, अरे प्रत्येक भावाला आपल्या बहिणीविषयी असं वाटत असतंच. आणि प्रत्येक भावाच्या आयुष्यात अशी वेळ कधी ना कधी येतेच. आणि तुला तिच्या बाबतीत जी काळजी वाटती आहे तसं अजिबात होणार नाहीये. कारण ऑब्व्हियसली डोळ्यात तेल घालून तू तिच्यासाठी चांगली माणसं शोधणारच आणि तिच्या मनासारखं करशील सगळं ना. तू आहेस तिच्या पाठीशी मरेपर्यंत, आयुष्यभर. ही मुलं, विशेषतः माझ्या या दोघी बहिणी, आनंद या माझ्या ना जगण्याचा आधार आहेत. मी कुठली गोष्ट करतो ना तेव्हा पहिल्यांदा मनात हा विचार येतो की यातनं मी त्यांना काय देऊ शकतो, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. सगळं चांगलंच होणार. आणि हे बघ, हे आज ना उद्या कधीतरी होणारच होतं ना. त्यामुळे शांत हो आणि स्वतःला मेंटली प्रिपेअर कर. ओके? याचा अर्थ एकच आहे की आजच्या मीटिंग माझ्याऐवजी तू अटेंड कर, किंवा मी असणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर ते पोस्टपोन कर. कारण मला आता वेळेत घरी गेलं पाहिजे, मुलगा बघण्याचा कार्यक्रम. नाही तू जाच. कारण काय, तू इथे बसलास तरी मीटिंगमध्ये तुझं लक्ष नसणार नाही का. हा, पण जाताना मला आपल्या त्या स्कायलार्कच्या साईटवर सोड प्लीज. चला. आदिरा लहानच का? काय चाललंय तुझं? बालिश आहेस का तू? अरे अगं, दिवसभर या काड्या कोंबायच्या कानात आणि उन्हाळ्या करायच्या. ती मजा मजा आणि मजा. हॅलो मॉम, टेक अ चिल पिल. ओके, सकाळी सकाळी काय बोर करतेस? इतकाच फ्रेश सॉन्ग ऐकत होते आणि सगळा मूड खराब केला. काय करतेस तू? हे आवाज खाली. आई आहे मी तुझी. बरं, सॉरी मॉम, सॉरी. मी जाऊ का? मला कॅफेमध्ये जायचं आहे फ्रेंड्सना भेटायला. ओके? आज तू कुठेही जाणार नाहीयेस. हे कपडे बदल, ही साडी नेस आणि हे दागिने घाल. ओ प्लीज, मी कोणाच्याही लग्नाला येणार नाही. ओके? आय हेट सच फंक्शन्स, यू नो दॅट राईट? ती इरिटेटिंग असतात यार. ओ माय गॉड, सी दिस ज्वेलरी, खाकूबाई ज्वेलरी. नाटक बंद कर आता आणि ही साडी नेस. अगं पण का? कारण तुला बघायला पाहुणे येणार आहेत. व्हॉट? स्थळ आलंय तुला, त्यामुळे माझं ऐकायचं. 5 मिनिटात ही साडी नेसायची, तयार व्हायचं आणि खाली यायचं. एक्सक्यूज मी, व्हॉट डू मीन बाय मला बघायला येणार आहेत? कोण येणार आहे बघायला? मला का बघायला येणार आहे? आणि मी काय म्युझियम मधला शोपीस आहे का मला बघायला यायला? आणि इन द फर्स्ट प्लेस तू त्यांना आपल्या घरी येऊच का देतेयस? आई आहे मी तुझी. हो, पण याचा अर्थ असा नाही की तू काही करू शकशील. हे बघ, मला हे सगळं काही करायचं नाहीये. हे सगळं बघणे अँड देन लग्न अँड ऑल मला नाही करायचंय सगळं. ब्रो, मी एडल्ट आहे आणि माझे डिसिजन्स मी स्वतः घेऊ शकते. यू कॅन नॉट फोर्स युअर डिसिजन्स ऑन मी. सोड.
तुझी डिसिजन्स नाही आहेत ही सगळी तुझी थेरं आहेत. आणि तुझी बाहेर जी काही थेरं चालली आहेत ना ते तुझ्या मम्माला माहिती आहे. तुला असं वाटत असेल ना तुझ्या आईला काही कळत नाही, पण तसं नाही हा. तुझा समर्थ आता तुझी नाटकं चालवून घेत असेल, पण मी नाही घेणार. आणि बाहेर जे काही तुझं चाललंय ते जर तुझ्या समरदादाला कळलं तर तुला घरातून हकलून देईल तो. त्यामुळे शांत राहा आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐक. कसं आहे ना अधिरा, तुझं भलं तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं, कारण देवाने तुला तेवढी अक्कलच दिली नाहीये. त्यामुळे आता मी सांगते तेवढंच करायचं. साडी नेसायची आणि तयार व्हायचं. 5 मिनिटाच्या आत खाली यायचं. सावकाश घ्या गोळी. फार त्रास होतोय का नाना? काय कळत नाही ग अंजली. नाना हे हे काय झालंय सगळं? स्वानंदी अगं गुंड पाठवले होते त्या राजवाड्यानी. त्या गुंडांनी केलंय हे? नशीब आणखीन कुणाला काही केलं नाही त्यांनी. नाना तुम्ही ठीक आहात ना? अहो केवढं लागलंय तुम्हाला हे? फोन केला डॉक्टरांना? नाही, फोन केलेला त्यांना. जखम फार झालेली नाहीये. नाना जरा घाबरले तितकं. हाताला धरून खेचला मला, धक्का दिला. मला तर वाटलं आता आता माझं काही खरं नाही. नाना काय बोलताय तुम्ही? असं काहीतरी वेड्यासारखं बोलायचं नाही. आम्ही असताना कोणी काही करू शकणार नाहीये तुम्हाला. तुम्ही थांबा बरं. एक मिनिट अंजली, एक मिनिट. मला आधी सांग, बाकीचे सगळे का दिसत नाहीयेत मला? कुठे आहेत सगळे? बाकीचे सगळे चिडून राजवाड्यांच्या ऑफिसवर परत गेले. नाही तू खोटं बोलतेस ना. तू कसं पाठवलंस त्यांना? अगं मग काय दरवेळेला आपणच सहन करत राहायचं? त्या मोठ्या लोकांनी कसंही वागायचं आपल्याशी? तुला कळतंय का त्यांची अवस्था? नाना ऐका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ओके, घाबरायचं नाही. फोन कुठे तुमचा? हे बघा, मी ना तुम्हाला श्लोक लावून देते, तुम्ही ते ऐका, नामस्मरण करा आणि कुठलेही उलटे सुलटे विचार डोक्यात येऊ द्यायचे नाहीत. हा, मी सगळ्यांना घेऊन येते. आपण करूया काहीतरी. घाबरू नका तुम्ही. हा, चला ती माझ्या बरोबर. हो. समर राजवाडे. हाय हाय. अरे गप्प. राजवाडे. हाय हाय. समर राजवाडे. समर राजवाडे. अरे थांबा. अरे समर राजवाडे. हाय हाय. समर राजवाडे. हाय हाय. समर राजवाडे. अरे थांबा. काय झालं? आम्ही कोण माणसं आहे? हा, मी बघतो. एक मिनिट. ओ शेळके, शेळके. हा सर. समर राजवाडे. काय हे कोण माणसं आहेत? काय झालंय? अहो ही माणसं पैसे देऊन जमवलेली माणसं आहेत. समर राजवाडे. पण काय प्रकार काय हा? हो सर, त्या वृद्धाश्रमावर त्या बाईला कब्जा करायचा आहे ना, म्हणून तुमची मुद्दाम बदनामी करण्यासाठी हा मोर्चा मागवलाय. सर तुम्ही बिलकुल बाहेर येऊ नका. मी पोलिसांना फोन केलाय. 2 मिनिटात येतीलच पोलीस आणि रस्ता क्लिअर होईल. समर राजवाडे. समर राजवाडे. समर राजवाडे. समर राजवाडे. समर राजवाडे. गाडी हळू घ्यायची, कोणाला काही होता का म्हणे. हो हां. काय विचित्र माणूस आहे. थांबला सुद्धा नाही. अशा माणसांना ना चांगली अद्दल घडवायला पाहिजे. आपण हे जे काय वागतोय ना, तर याचं भांडवल होऊ शकतं. कळलं? आपल्या अगेन्स्ट वापरतील ती माणसं. जरा शांतपणे विचार करावा लागणार आहे गोष्टींचा. असं करून नाही चालणार. काय चालू आहे सर्व? तुम्ही फक्त आम्हाला का बोलताय? असं म्हणाल तर आमच्या वृद्धाश्रमात सुद्धा हल्ला झालाच आहे की. तुम्ही तिथे येऊन बघा. बघा, अशी तक्रार आम्हाला नोंदवता येणार नाही. मला रिस्टर पोलीस चौकीला येऊन तक्रार नोंदवावी लागेल. मी स्वतः येते आणि कंप्लेंट करते. फक्त आत्ता जरा सगळ्यांना समजून घ्या.
घाबरलेत सगळे हा. बरं थांबा, माझं ऐका पास पास. मी पोलिसांशी बोलले आता. ते आपल्या गोष्टींचा विचार करणार आहे, तक्रार नोंदवणार आहे मी. आता शांत व्हा आणि घरी चला सगळ्यांनी. बरं हा गागू. अरे समर, कुठे आहेस तू? लवकर ये ना प्लीज. अगं रस्त्यातच आहे, पोचतोच आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी तू इथे हवायस रे. आणि ते लोक तुला खूप मानतात. ते सारखा फोन करून विचारतायत समर सर असणार आहेत ना, म्हणून. असणार ना काकू मी. अगं आधिराच्या भविष्याचा प्रश्न आहे. नाही मी नसेन असं होईन का? आणि मी शब्द दिलाय तुला. प्लीज लवकर ये हा. हो आलो.